प्रशांत जगताप मीडिया सेंटरला दोघांचंही आपण स्वागत करूयात। आणि आत्ताच आपण काही प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने केशवजी खरं तर उमेदवारी द्यायला नको होती ती दिली आणि मंथरण्यानंतर हा सगळा जो आज प्रकार झालेला आहे त्याच्यावरती भाजपचे प्रतिनिधी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचं स्वागत आज केलेलं आहे परंतु तरी सुद्धा पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं आहे की हात दाखवून अवलक्षण अशा प्रकारची मराठी एक म्हण आहे। या म्हणण्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर मला वाटतं की काँग्रेसने जो काही हा फियास्को केला गेले काही दिवस त्याच्या आधारावरती आपल्याला हे नक्की सांगता येईल की हात दाखवून अवलक्षण करणं। त्यामध्ये असं होतं की बारामती जागा ही पारंपरिक पवार साहेबांची, अजित पवारांची ही पारंपरिक जागा आहे। अत्यंत मजबूत असा गड बनवला जातो आणि ज्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा ती निवडणूक होतीये, माननीय सुनेत्राताई तिथे निवडणुकीत उभे आहेत। अशा वेळी खरं तर ज्या पवारांनी काँग्रेससोबत वर्षानुवर्ष हयात घालवली, माननीय अजित पवार अनेक वर्ष काँग्रेस सोबत होते, दोघांनी एकत्रित काम केलेलं आहे। असं माननीय अजित पवारांच्या वेळी निवडणुकीच्या वेळी खरं तर मोठेपणा घेऊन काँग्रेसनी हे निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे होता। जो माघार घ्यायचा निर्णय आज घेतला, ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, तो वेगळा आहे, पण मुळामध्ये अशा प्रकारचा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे होता। मन मोठं त्याने दाखवलं, दिलदारीपणा दाखवला पाहिजे होती की या ठिकाणी आम्ही आमचा माननीय अजित पण मग याला आपण उशिरा आलेलं शहाणपण असं म्हणाल का? काँग्रेसची परिपक्वता परिपक्वतेचा अभाव एक शेवटचा म्हणतो येईल की कुठल्या पोटनिवडणुका भाजपने कशा लढवल्या कशा लढवल्या, प्रश्न वेगळा असतो, काही वेगळ्या असतात। त्यामुळे तशा पद्धतीने पोटनिवडणूक होती, त्यामुळे महाराष्ट्रात विरोध करायची परंपराच नाहीये। केशवजी तुमचा थोडासा ऑडिओ आणि व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे, आपण पुन्हा एकदा रिकनेक्ट करू।